नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की तो राहुल रोहिणीच्या रूममध्ये आलेला असतो आणि गाऱ्याफेऱ्या त्याच्या सुरू असतात. म्हणजे रात्रीची वेळ असते आणि त्याचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. टेन्शनमध्ये असतात दोघंही, रोहिणी पण राहुल पण. आणि राहुल आता संतापाच्या भरात तेच म्हणत असतो की तो वेडा ना मरणार आहे आपल्या हातून. आता लगेच रोहिणी म्हणते, अगदीच त्या कलासारखा त्या दिवशी अतिशहाणपणा करून जर आपल्या प्लॅनमध्ये आली नसती ना, तर आज त्या वेड्याचा पाठलाग करत त्याला शोधत बसावं लागलं नसतं आणि आज ती जिवंत सुद्धा असती. आता लगेच तितक्यात राहुल तिकडनं म्हणतो ममा, पण त्याचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि दरवाजात अद्वैत उभा असतो. आता ममा असं म्हणताच तो शांत बसतो आणि तो शांत का बसला म्हणून रोहिणी त्याच्याकडे बघते. राहुल तिला दरवाजाकडे बघत असलेला दिसतो आणि दरवाजाकडे ती सुद्धा बघते, तर अद्वैत त्या दोघांच्या गोष्टी ऐकतोय असं त्या दोघांना वाटतं. तो तिथेच उभा असतो दारातून, तो त्यांच्या गोष्टी ऐकतोय असं त्यांना ऐकल्या त्याने असं त्यांना वाटतं. पण आय थिंक अद्वैत चालू आलेला असतो. सो आता अद्वैत रोहिणीच्या रूममध्ये शिरतो. आता रोहिणीच्या रूममध्ये तो जेव्हा येतो तेव्हा लगेच राहुल एकदम असं घाबरून जातो. तो म्हणतो, दादा दादा अरे ते तितक्यात लगेच अद्वैत म्हणतो, राहुल तू इथे? इथे काय करतोयस तू? आता लगेच इथे हे ऐकून रोहिणी आता मनोमन म्हणते की चला थोडक्यात वाचली, नाहीतर आज जर अद्वैतला कळलं असतं तर काही खैर नव्हती. या बावळटने काही ऐकलेलं नाहीये. लगेच आता रोहिणी म्हणते, बघ ना अद्वैत, अरे हेच समजवत होते रे याला की का सारखा चुकतो. तुझ्यासारखा इतका चांगला भाऊ घरात असताना याला सांगावं लागतं कसं वागायचं ते सांगावं लागतं. म्हणजे आता धावतच जाते रोहिणी त्याच्या अंगावर, राहुलच्या अंगावर, त्याला मारायला. आता लगेच अद्वैत म्हणजे नाटक करत असते ती आणि अद्वैत तिला आवरतो कसं सावरतो आणि म्हणतो, आत्या थांब, बस बरं तू आधी शांत हो, बस इथे गप्पा बस बरं. आता लगेच रोहिणी म्हणते, अरे काय करू मी, दुसरं काय करू सांग. आई म्हणून कमी पडले रे माझे संस्कार कुठेतरी, म्हणून अशा मोठ्या चुका वागतोय ना तेव्हा खूप त्रास होतो रे मला. म्हणजे काय करावं ते काहीच सुचत नाही. असं आता रोहिणी रडण्याचं नाटक करत करत बोलत असते. आता लगेच राहुल म्हणतो, मम्मा अगं सॉरी, मला एक चान्स दे ना प्लीज. आता लगेच अद्वैत त्याच्यावर डोळे ताणवत असतो आणि त्याला म्हणतो, नाही गप्प बस. म्हणजे तो सांगत असतो की तू आता सध्या तरी काही बोलू नको, नंतर बोल काहीतरी, ती रडते आता, असं त्याला म्हणायचं असतं कदाचित इशारा करून. आता लगेच अद्वैत हिला म्हणतो, रोहिणीला, आत्या हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, होईल त्याच्यात सुधारणा. असं बोलत आता अद्वैत लगेच बाहेर निघून जातो राहुल आणि रोहिणीच्या खोलीतून. ओके, स्वतः राहुल म्हणजे अद्वैत गेल्यानंतर राहुल एकदा क्रॉस चेक करतो की तो थेट वरपर्यंत गेलाय की नाही, म्हणजे तो थेट त्याच्या खोलीत घुसलाय की नाही. आता त्याला त्याची खात्री होते आणि राहुल म्हणतो, गेला एकदाचा. स्वतः रोहिणी सुटकेचा श्वास सोडते. तर आता दुसरीकडे सुकन्याची ती मैत्रीण नेहा तिला सारखं बोर करत असते आणि म्हणते, शेवटी तू मान्य केलेलं आहेस म्हणजे तर, की तू सुद्धा प्रेमात पडू शकतेस किंवा प्रेमात पडू लागली आहे. आता सुकन्या म्हणते, मी काही मान्य वगैरे केलेलं नाहीये, जे काही माझ्या नशिबात असेल ते घडेलच. आता लगेच नेहा म्हणेल, बरं बाबा, जसं तुझ्या मनात असेल तसं, बरं चल जेवून घे, उशीर झालाय आधीच. आता सुकन्या म्हणते, हो चल भूक तर लागली आहे, पण थांब काका जेवले का? मी स्वतः कांदा बिर्याणी बनवली होती, तू खाऊन बघ. म्हणजे त्यांना पण दिली होती, पण त्यांनी एक घास खाल्ली आणि नंतर नको म्हणाले. आता लगेच सुकन्या म्हणते, कांदा बिर्याणी ते पण तू बनवलीस? अरे देवा, मग तर बिचारा काकांवर काय प्रयोग केलायस तू? आता लगेच नेहा म्हणते, अगं काही नाही, कांदा टाकला, मसाला टाकला आणि सकाळचा जो उरलेला भात होता ना तो मिक्स केला, त्यामध्ये फोडणी दिली त्याला आणि झालं. त्याला सुकन्या आता लगेच तिला मारते आणि म्हणते की अगं त्याला कांदा बिर्याणी फोडणीचा भात म्हणतात, मूर्ख. तू पण ना नेहा, काकांसाठी काहीतरी पटकन छान बनवलं पाहिजे. आता लगेच सुकन्या किचनमध्ये जाते आणि काहीतरी चांगलं बनवू लागते. आता लगेच नेहा म्हणते, अगं पण एवढा का विचार करतेय, आधी तर रस्त्यावर जे मिळायचं ते तर खात होते ना. आता लगेच सुकन्या म्हणते, नेहा सॉरी, जगात प्रत्येक माणूस त्यांचं नशीब घेऊन येतो. आतापर्यंत त्यांच्या नशिबामध्ये रस्त्यावरचं जे काही मिळेल ते खाणं होतं, पण आता त्यांच्या नशिबामध्ये चांगलं खाणं लिहिलंय आणि ते त्यांना मिळायलाच हवं. त्यांच्यासाठी छान पिठलं भात बनवते. पण बाय द वे, तू मी बनवते तो पिठलं भात खाणार आहेस की तुझी ती द ग्रेट कांदा बिर्याणी? आता नेहा विचार करते, कांदा बिर्याणी खाण्यात ना रिस्क आहे और तेरे पिठलं भात में इश्क है. आता सुकन्या म्हणते, वाटलंच होतं मला, बरं जा पटकन बेसन काढ जा. आता सुकन्याने जेवण बनवायला घेतलेलं असतं छानपैकी, ते आता पिठलं भात वगैरे बनवत असतात. मित्रांनो, तुमचं मला मत सांगा, तुम्हाला पण आवडतं का पिठलं भात?
ॲक्च्युली टू बी व्हेरी ऑनेस्ट, कुठलीही म्हणजे अशी लाज न ठेवता किंवा न लाजता मला सांगायला आवडेल, मला सुद्धा माझ्या आईच्या हातचं पिठलं भात खूप आवडतो. म्हणजे मला पिठला प्रकार पहिले आवडायचा नाही जास्त, पण माझी आई इतकी छान बनवते की मला खूप आवडतो. तुम्हा सगळ्यांना आवडतो का? आणि तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर दुसरीकडे आता नेहाला सुकन्याने सांगितलेलं असतं, चल चल बेसन काढ पटकन, आपण लगेच बनवू. आता त्या दोघीही बनवत असतात. नेहा तिला मदत करत असते आणि मी लगेच इकडे आता जेव्हा जेवण तयार होतं तेव्हा लगेच सुकन्या आता ताट वाढते आणि बाहेर घेऊन येते. बाहेर यासाठी कारण बाहेर एका बेडवर ते काका म्हणजे तो जो माथेफिरू असतो, ज्याला वेडं म्हटलं जातं, तो झोपलेला असतो. ते आजोबा झोपलेले असतात. सो आता ते काका झोपलेले असतात, रादर आजोबा पण नाही येते. सो आता सुकन्या तिथे येते आणि त्यांना आवाज देऊ लागते, काका काका काका. पण मग ते खूप गाढ झोपेत असतात. शेवटी आता सुकन्या काय करते, तिथे त्यांच्याजवळ बेडवर बसते आणि त्यांना उठवते. आता सुकन्या काकांना धक्का लावून म्हणजे हात लावून उठवू लागते. तर तितक्यात ते काका बिचारे खूप दचकून उठतात आणि ते खूप घाबरतात, कोण आहे वगैरे. सो आता सुकन्या म्हणते, काका घाबरू नका, मी आहे सुकन्या, मी आहे, घाबरू नका. आता सुकन्या म्हणताच त्या काकांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद येतो, आनंद पसरतो, म्हणजे धीर, शांतता आणि आनंद. आता लगेच सुकन्या म्हणते, हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय, मी पिठलं भात आणलाय तुमच्यासाठी, तुम्हाला आवडतो ना? आता लगेच ते काका मान हलवून हो म्हणू लागतात. आता सुकन्या म्हणते, घ्या मग आता शांतपणे खाऊन घ्या, गरम गरम आहे. आता लगेच सुकन्याने बनवलेला पिठलं भात ते आवडीने खाऊ लागतात. त्यांना कदाचित भूक लागलेली असावी. सो आता त्यांना ठसका लागतो. सुकन्या म्हणते, सावकाश काका, हे घ्या पाणी घ्या. आता सुकन्या त्या काकांना पाणी सुद्धा प्यायला देते. सुकन्या म्हणते, हळू. आता ते पाणी सुद्धा खूप घाईने पित असतात ना. त्यांना तो पिठलं भात इतका आवडलेला असतो की ते अगदी ताव मारत सुटलेले असतात, त्याच्यावर मस्तपैकी खात असतात. आणि आता त्यांच्या हाताला लागलेलं असतं आणि तिकडे आता सुकन्याचं लक्ष जातं आणि सुकन्या आता ते त्यांच्या हाताला लागलेली जी जखम असते ती बघू लागते. आता सुकन्या म्हणते, सॉरी काका सॉरी, पण एवढं कसं काय लागलं तुम्हाला? म्हणजे ती जेव्हा हात लावायला लागते तेव्हा ते हात चोरून घेतात, कारण त्यांच्या हाताला खूप जास्त दुखत असतं आणि ते हात चोरतात लगेच. तेव्हा सुकन्या म्हणते, सॉरी, दुखतंय का तुम्हाला? बरं मला सांगा, आज देवळात काय झालं होतं काका? एवढं कसं लागलं तुम्हाला? कुणी मारलं का तुम्हाला? आता लगेच ते काका म्हणतात, मी बघितलं. ते वेड्यासारखं बोलत असतात. ते म्हणतात, मी बघितलं, मला पकडलं, मारलं आणि गाडीचा आवाजाचं नाटक करायला लागतात ते. आता लगेच सुकन्या म्हणते, ओके शांत व्हा, काही नाही झालंय, मी नाही विचारत आता काही तुम्हाला, ओके तुम्ही शांत व्हा आणि खाऊन घ्या बरं आधी पटकन हे. चला. आता सुकन्या लगेच त्यांना पाणी वगैरे पण देत असते, त्यांना पूर्ण जेवण संपवायला लावते. तर आता सुकन्या सांगते, खाऊन घ्या बरं पटपट, चला घ्या. आता सुकन्याचं ते ऐकत असतात, खात असतात. सुकन्या या गोष्टीचा विचार करत असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सुकन्या काहीतरी भाजी घ्यायला गेलेली असते वाटतं, खाली भाजी घेत असते आणि इकडे तिच्या जवळचे जे मुलं असतात ना लहान ते काहीतरी फुटबॉल खेळत असतात वाटतं आणि तिकडे सुकन्या एक्झॅक्ट त्यांच्या मागच्या बाजूने एका हातगाडीवर भाजी घेत असते. आता ना ते जे लहान मुलं जे खेळत असतात ना त्यांच्यामध्ये एक मुलगा येतो आणि तो मुलगा आता त्या ग्रुपला विचारू लागतो. म्हणजे 4 मुलांचा ग्रुप फुटबॉल खेळत असतात, ते नुसतं म्हणजे किक करत असतात फक्त. आणि तिथे असलेला म्हणजे तिथे एक मुलगा येतो आणि तो त्याच्या हातात तो बॉल उचलतो आणि म्हणतोय, मी पण खेळू का तुमच्यासोबत? तेव्हा ज्याचा तो बॉल असतो तो मुलगा म्हणतो, तू आमच्या बरोबर खेळायचं नाही असं. आता लगेच तो मुलगा म्हणतो, प्लीज मला पण खेळून दे ना. आता लगेच तो ज्याचा बॉल असतो तो मुलगा म्हणतो, तुला सांगितलं ना एकदा नाही खेळायचं आमच्यामध्ये, जा चल निघ. आता त्या मुलाला लोटून देतो आणि तो मुलगा खाली पडून जातो. आता तो मुलगा खाली पडतो आणि त्याला लागतं जोरात. आता लगेच सुकन्या जाते तिथे, बाळा काय झालं, काय होतंय तुला, काय होतंय? त्याला काहीतरी होतं त्या मुलाला. ऍक्च्युली तो नाजूक असतो वाटतं, काय माहिती काय होतं, पण त्याला अचानक घाम फुटतो आणि त्याचा श्वास अटकतो वाटतं, श्वास घ्यायला लागतो तो मोठ्याने. आता सुकन्या म्हणते, बाळा काय होतंय तुला? आता सुकन्या म्हणते, बेशुद्ध पडला. आता आजूबाजूला सगळे लोक गोळा होतात, म्हणजे सगळे खूप घाबरतात, बेशुद्ध पडला. आणि त्या बायका म्हणतात, काय झालं आता, काय करायचं, काय होतं या मुलाला? आता लगेच सुकन्या म्हणते, आता काय करायचं, बेशुद्ध कसा काय पडला हा? तर तितक्यात सुकन्या म्हणते, आता मी काय करू? सुकन्या आता मागे पुढे बघते इकडे तिकडे आणि तितक्यात सुकन्याचं लक्ष आपल्या मागे असलेल्या भाजीच्या गाडीवर असलेल्या कांद्यांकडे जातं. आता ती कांद्यांकडे बघते आणि तिथे असलेल्या एका बाईला म्हणते, हे पकडा बरं याचं डोकं पकडा बरं, एवढं मी आलेच. आता तिथे असलेली एक बाई बसते तिथे आणि त्या मुलाचं डोकं आपल्या मांडीवर घेते. आता सुकन्या काय करते,
हातगाडीवरून तो कांदा घेते आणि कांदा त्याच्या नाकाला सुंगवते. म्हणजे कांदा असं म्हटलं जातं ना, बेशुद्ध पडल्यावर कांदा सुंगवल्याने थोडीशी तरतरी येते, माणूस सोबर होतो. आता कांदा सुंगवल्याने तो मुलगा थोडासा शुद्धीवर येतो, शुद्धीता येतो, म्हणजे असा उठतो आणि डोळे उघडतं. आता सुकन्या म्हणते, ये बरं, बस इथे सावकाश, बरं वाटतंय बाळा? हं, थांब मी पाणी देते तुला. आता लगेच ती त्या मुलाला पाणी देते. तो मुलगा आता पाणी सुद्धा पितो, म्हणजे पाणी सुद्धा पितो आणि पाणी पिल्यानंतर तो थांबतो. आता सुकन्या म्हणते, घे अजून थोडं पी. आता हे सगळं जे घडत असतं ना, ते मागून आबा आणि रॉकेट दोघंही बघत असतात. म्हणजे जेव्हापासून घडतं तेव्हापासून, तो मुलगा पडल्यापासून तर आता शुद्धीवर येईपर्यंत ते दोघंही बघत असतात, अगदी थक्क होऊन, भारावून. आणि आजोबांच्या चेहऱ्यावर, म्हणजे आपल्या आबांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल असते की नाही, फायनली या मुलीने वाचवलं त्या मुलाला. आणि सुकन्या त्याला पाणी वगैरे पाजत असते. आता ती म्हणते, थोडं अजून घे, बरं वाटेल. तर आता दुसरीकडे आबा हे सगळं बघतात आणि रॉकेटला म्हणतात, रॉकेट, जेव्हा मनात असावा लागतो, म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं असतं की जेव्हा भाव मनात असतो तेव्हा सगळ्या गोष्टी जुळून येतात मदत करण्याच्या. म्हणजे जेव्हा भाव असावा लागतो, हे खरंय, ते असा. आता लगेच रॉकेट म्हणतो, हो आबा, खरंय. आता लगेच आबा म्हणतात, अरे आजारी माणूस नुसतं औषधाने बरं होत नसतं, तर अशा प्रेमाने दिलेल्या शुश्रूषेने पण बरी होतात. आता त्या दिवशी मंदिरात औषध नव्हतं, तरी पण ह्या मुलीने तिथली हळद घेऊन माझ्यावर इलाज केला. आणि आज पण ह्या मुलासाठी तिने इतकं केलं. तिच्याकडे तत्परता पण आहे आणि माणुसकी पण आहे. नर्स अशी असली ना, तर कोणता पण रुग्ण का नाही बरा होणार, सांग बरं मला. आता रॉकेट म्हणतो, हो हे खरंय आबा. आता लगेच सुकन्या त्याला त्या लहान मुलाचा घाम वगैरे पुसून देते आणि त्याला म्हणते, बाळा आता बरं वाटतंय ना तुला? आता लगेच सुकन्याचं लक्ष जातं तिथे असलेल्या मुलांकडे आणि आता ती त्यांना सांगते, बाळांनो, असं एकत्र खेळताना कोणी गरीब श्रीमंत, हुशार सामान्य, काळं गोरं असं काहीही नसतं. उलट मातीत एक रक्त होऊन आपण सगळे ह्या मातीचेच होतो. आणि माहितीये तुम्हाला, लहानपणी एकत्र खेळून जी मैत्री होते ना, ती सगळ्यात घट्ट मैत्री असते. आता बघा, त्याला तुमच्यासोबत खेळायचं होतं, तुमच्याशी मैत्री करायची होती, पण तुम्ही त्याला नाही म्हणाला तर त्याला किती त्रास झाला, बेशुद्ध पडला तो. आपल्यामुळे एखाद्याचं नुकसान झालेलं किंवा त्याला त्रास झालेला आवडेल तुम्हाला? आता तो जो मुलगा असतो ना, जो बॉल देत नाही आणि ज्याने लोटून दिलेलं असतं, तो म्हणतो, सॉरी, चल रे आपण एकत्र खेळूया, ओके. आता लगेच तो बेशुद्ध पडणारा जो मुलगा असतो ना, तो म्हणतो, हो चला आपण खेळूया. आता सुकन्या म्हणते, जाशील ना नीट, घे सावकाश खेळ, ओके, जा. आता सुकन्या त्याला उठवून देते आणि ठीक आहे, त्याला तिथपर्यंत सोडून देते त्यांच्यामध्ये. आणि ती त्या मुलांना सांगते, बाळांनो, देवाने हे जग इतकं सुंदर बनवलंय, प्रत्येक गोष्टीकडे जरा नीट बघा आणि मनापासून त्याचा आनंद घ्यायला शिका. डोलणारं कळीपासून उमलणारं फूल, समुद्राच्या लाटा, पाऊस पडल्यावर आपण तोंडवर केलं की आपल्या चेहऱ्यावर ते टपोरे थेंब पडतात, ते सूर्याच्या किरणांमुळे कधी कधी आपली लांब होत जाणारी सावली, तर कधी छोटी होत जाणारी सावली. आपल्या आजूबाजूला खूप गमती जमती आणि आपल्याला असंच जगायचंय. आता खूप मोठे व्हा, खूप खेळा, खूप शिका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांसाठी काय करू शकतो याचा विचार सगळ्यात आधी करा, मग बघा कशी मजा येते ते. आता ते लहान मुलं सगळे तिला हक करतात, सुकन्याला, सगळे तिच्या जवळ येतात. सगळ्यांना तिने सांगितलेला थॉट खूप आवडतो आणि म्हणजे अगदी चिल्लर तिच्याजवळ गोळा होऊन जाते. आता सुकन्या म्हणते, ठीक आहे, चला मग आता मी सुद्धा खेळते तुमच्या बरोबर. आता सुकन्या सुद्धा त्यांच्यात लहान होऊन जाते आणि त्यांच्यात खेळायला यायचं म्हणते. आता सुकन्या म्हणते, चला खेळूया. आता ती सुद्धा त्यांच्यात खेळायला लागून जाते आणि आबा हे सगळं बघत असतात. आबा आणि रॉकेट दुरून हसत असतात. त्यांना ती मुलगी खूप आवडते. आता आबा म्हणतात, हीच मुलगी नर्स म्हणून आपल्याकडे आली पाहिजे. काय वाटतं रॉकेट? आता सॉरी, हो, मग तर ताईचं काम एक नंबर आहे बरं का. तर आता दुसरीकडे अद्वैत इथे पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचलेला असतो. तो आता तिथे म्हणतो, मे आय कम इन सर? तेव्हा ते पोलीस म्हणतात, या. आता अद्वैत लगेच मध्ये जातो आणि ते इन्स्पेक्टर साहेब त्याला म्हणतात की या बसा. आता अद्वैत तिथे बसतो. पोलीस म्हणतात की बोला चांदेकर साहेब. आता लगेच अद्वैत म्हणतो, माझ्या बायकोचा जो ॲक्सिडेंट झाला होता त्यामागे नक्की कोण आहे, याबद्दल काही माहिती मिळाली का, काही पुरावे मिळालेत का, गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे, गाडीचा ओनर कोण आहे, ड्रायव्हर कोण होता. आता पोलीस म्हणतात, हे बघा, अजून तरी आमच्या हाती काही लागलेलं नाही, आमचे प्रयत्न सुरूच आहेत. अहो, गाडीचा नंबर जरी सापडला ना तरी आपलं काम सोपं होऊन जाईल.
आता अद्वैत म्हणतो, गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही मला हेच सांगताय. अहो, अजून एक्झॅक्टली किती दिवस? मला कळू शकणार आहे की नाही यामागे कोण आहे? आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा चांदेकर साहेब, मी तुमचा राग समजू शकतो. तुम्ही स्वतःला सांभाळा. या सगळ्या प्रोसिजरला ना वेळ लागतो. आम्हाला काही कळलं ना तर आम्ही तुम्हाला नक्की फोन करून कळवू. अद्वैत म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, आय एम सॉरी, असं म्हणत अद्वैत तिथून निघून जातो. आणि आता दुसरीकडे आता इकडे नेहा, कन्या त्यांच्या बसलेल्या असतात आणि इकडे ही नेहा काहीतरी उद्योग करत असते नेहमीप्रमाणे. आणि म्हणजे उद्योग म्हणजे ती काय करत असते, काहीतरी तिच्या हातात एक साबण असतो आणि तिने ते मोबाईल स्टँड असतं बघा, मोनोपॉड ट्रायपॉड, सो तिथे आपला फोन अटकवलेला असतो आणि ती काहीतरी व्हिडिओ शूट करत असते वाटतं. तिला ती आयडिया सुचलेली असते आणि आता ती तो व्हिडिओ रेकॉर्ड करायला स्टार्ट करते. आणि ती काय बोलू लागते, आता तुमचा नवरा कधीच नाही होणार हट, कारण 500 रुपयामध्ये चमकवा तुमचा शर्ट, असं काहीतरी ती म्हणजे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत असते व्हिडिओ बनवून. आणि ती तो शर्ट असा दाखवत पण असते, व्हाईट कलरचा वगैरे असं काहीतरी. आता सुकन्या त्याकडे बघते, ती काहीतरी तिच्या कामात असते आणि नेहाचा जेव्हा असा जोरात आवाज होतो, म्हणते, नेहा काय गं, काय करतेस हे? आता लगेच नेहा म्हणते, अगं तू बनवलेल्या नवीन साबणाचं मार्केटिंग. लगेच सुकन्या म्हणते, नेहा अगं टेस्टिंग तर होऊ दे त्याचं. नेहा म्हणते, तुझा हा प्रोडक्ट जर यशस्वी झाला ना तर मी त्याचं मॉडेलिंग करणार. आता सुकन्या म्हणते, आता पॅकेजिंगसाठी आधी पैसे उरलेले नाही आहेत ते बघ. उरलेले 2,000 रुपये सुद्धा मी साबण बनवण्यातच खर्च केले. मला वाटलं लगेच नोकरी मिळेल, पण लगेच आता नेहा म्हणते, अगं पण हा व्हिडिओ जर आता पोस्ट केला ना तर मग बघ कशा पटापट ऑर्डर्स येतील. सारखं आहे, 22,000 मिळतील. तितक्यात तिच्या फोनला काहीतरी नोटिफिकेशन पडतं नेहाच्या आणि ती म्हणते, आईला मेसेज आला सुद्धा, हे बघ. सुकन्या म्हणते, काय? लगेच आता नेहा म्हणते, पहिली ऑर्डर सुकी बोनी झाली बघ. आता सुकन्या सुद्धा असं लागते. आता लगेच नेहा म्हणते, अजून एक मेसेज आला बघ, अजून एक ऑर्डर आली. वा, म्हणजे त्यांचा तोच आनंद होत असतो एकमेकांमध्ये. तर दुसरीकडे आता रोहिणीच्या रूममध्ये राहुल पुन्हा असतो. म्हणजे ते दोघं आता एकाच रूममध्ये तडमडतात वाटतं, हे दोघं मायलेक. सो आता रोहिणी तिच्या रूममध्ये असते आणि परत ती राहुल सोबत काहीतरी बोलत असते आणि म्हणते की त्या वेड्याला संपवायलाच हवं आणि ती नंबर प्लेट सुद्धा डिस्ट्रॉय करायची. राहुल, आपण गाफील राहून चालणार नाही. आपली एक छोटीशी चूक सुद्धा खूप महागात पडू शकते आपल्याला. तितक्यात आता यांचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा दारातून आता अनामिका येते. ती डायरेक्ट दार उघडते आणि आतमध्ये म्हणते, मॅडम आणि राहुल सर. आता ती अनामिका त्यांच्याकडे येते आणि राहुलला म्हणते, तुम्ही बोलवलं? आता राहुल म्हणतो, हो, तुझीच वाट बघत होतो. राहुल आता म्हणतो, मम्मा तू दरवेळी बोलतेस ना की मी बिंडोक येते, पण तू आता बघच कसलं सॉलिड प्लॅनिंग केलंय मी. पुढे येऊन आता म्हणते की म्हणजे काय? तर राहुल म्हणतो की अगं म्हणजे अनामिका सुद्धा आता आपल्या प्लॅनचा पुढचा भाग असणार आहे आणि ह्या प्लॅनिंगचा स्पेशली खूप महत्वाचा भाग असणार आहे. यापुढे घरातली सगळी बाजू ही सांभाळेल आणि बाहेरची आपण. आता उरलेल्या चांदेकरांची अशी कुंडी करून टाकायची ना की बस. आता अनामिका म्हणते, मी आतापासूनच कामाला लागते. आता राहुल आपला हात पुढे करतो, त्यावर अनामिका हात ठेवते आणि त्याही वर रोहिणी हात ठेवते. काय यांचे प्लॅनिंग शिजत असतात देव जाणे. तर दुसरीकडे आता अद्वैत पोलीस स्टेशनमधून बाहेर आलेला असतो. त्याच्या गाडीजवळ खूप फ्रस्ट्रेटेड असतो बिचारा आणि तसं त्याचंच म्हणतो आता तो स्वतःला, कला कधी कळणार आहे मला या सगळ्या मागे कोण होतं ते. जोपर्यंत मला हे कळत नाही ना या सगळ्याच्या मागे कोण आहे, तोपर्यंत मी स्वतःच्या नजरेला नजर नाही देऊ शकत. मी एक उत्तम नवरा आहे हे स्वतःला सिद्धच नाही करू शकणार. नाहीये मी द ग्रेट, नाहीच आहे मी द ग्रेट, पण मी या सगळ्याचा तपास घेणार म्हणजे घेणार. या सगळ्या मागे नक्की कोण आहे हे शोधून काढणार. तू मला दिलेलं प्रॉमिस तोडलंस ना, मी नाही मोडणार, मी नाही सोडणार तुझी साथ. ऐकतेस ना तू, ऐकतेस ना, मी हे सगळं सॉल्व्ह करणार आहे, असं तू मोठ्या मोठ्याने बोलत असतो वरती बघत. तर आता दुसरीकडे सुकन्या तिच्या घरी तिच्या पर्समधून काहीतरी काढत असते आणि तिच्या पर्सच्या एका खात्यातून आता ना एक चिठ्ठी भेटते. ही ती चिठ्ठी असते जी कलाने लिहिलेली असते आणि नर्सकडून फाईलमध्ये नजर चुकीने आलेली असते. सो आता काय होतं माहितीये का, सुकन्या जेव्हा आपलं बॅग चेक करत असते, बॅगेतून तिला ती चिठ्ठी भेटते आणि सुकन्या लगेच नेहाला म्हणते, नेहा ही चिठ्ठी तुझी आहे का गं? मी इंटरव्ह्यूला गेलेले ना तेव्हा फाईलमधून पडली माझ्या. मी त्यांना म्हणाले माझी आहे म्हणून, पण माझी नाही आहे, तुझी आहे. लगेच आता नेहा म्हणते, बघू. नेहा आता ती चिठ्ठी उघडून बघत असते. म्हणजे नेहा ती चिठ्ठी उघडून बघतच असते ती नक्की काय त्यामध्ये. आणि म्हणजे ती पुढे ती चिठ्ठी वगैरे ओपन करेल तितक्यात एक बाई तिथे येते त्यांच्या घरी. कुठे आहे ती पोरगी, कुठे आहे, असं करत
आणि त्या पोरीला बघताच आता लगेच ती बाई म्हणते, काय ग तूच आणलास ना आमच्या यांचा शर्ट दोरीवरून काढून? आता लगेच नेहा म्हणते, मी काही नाही केलंय, माझा काही संबंध नाही आहे अशी. आता सुकन्या लगेच तिला बाजूला घेते आणि म्हणते की डिड यू स्टील द शर्ट, म्हणजे तू शर्ट चोरलास? आता लगेच ती म्हणते येस, नेहा म्हणते येस. आता ती बाई म्हणते, जी आलेली असते भांडायला, ती म्हणते, काय ग काय झालं? लगेच आता नेहा म्हणते की काही नाही काही नाही. ती मला विचारते की मी चोरला का शर्ट? मी हो म्हणाले. आता लगेच ती बाई म्हणते, काय? आता नेहा म्हणते, सॉरी सुकी, मी अडकले परत. ती बाई म्हणते, ते मला काही म्हणत नाही, मला आत्ताच्या आत्ता आमचा शर्ट परत हवाय. आता सुकन्या म्हणते, सॉरी काकू सॉरी. जा जा नेहा, त्यांचा पांढरा शर्ट आणून दे जा. आता सुकन्या म्हणते, सॉरी काकू. ती थोडी अशी वेंधळी आहे. आता लगेच नेहा कपाट ओपन करते आणि कपाटातून तिला तो शर्ट शर्ट भेटतो कपाटात आणि तो शर्ट आता ती तिला आणून देते त्या बाईला आणि म्हणते, पुन्हा जर असं केलंस ना तर याद राखा. काय विचित्र पोरी आहेत काय माहिती, काय वेळेपण आहे. आता सुकन्या म्हणते, सॉरी काकू सॉरी. आता लगेच सुकन्या तिच्याकडे बघते आणि म्हणते नेहाकडे की नेहा, तुझं खरंच काही भरोसा नाहीये, कधी काय करशील? आता नेहा म्हणते, सॉरी. तर दुसरीकडे आता रोहिणी तिच्या खोलीत असलेल्या राहुलला सांगत असते, कलाचा मोबाईल, ती नंबर प्लेट आणि तो वेढा हे जर आपल्या आधी कोणाच्या हाती लागले ना तर ही चांदेकरांची प्रॉपर्टी सोड, कोणी दारात सुद्धा उभं करणार नाही आपल्याला. आता लगेच राहुल म्हणतो, अगं मम्मा कशाला रोजची ती कटकट, काय तो गेम एकदाचा फिनिश करून टाकूयात ना, मग प्रश्नच मिटेल. आता रोहिणी म्हणते, म्हणजे? आता राहुल म्हणतो की म्हणजे हेच की त्या अद्वैतला आता कायमचा खल्लास करून टाकायचा. मम्मा बघ, आता फक्त अद्वैतच आहे की ज्याला हे सगळं कळल्यानंतर तो आपल्याला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही, म्हणून त्यालाच संपवून टाकूया ना, कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि तसंही बाकीचे काय सगळे मेल्यातच जमाय, त्यांना इझिली आपण असं बाजूला करू शकतो. आता रोहिणी म्हणते, पहिल्यांदा बरोबर बोलतोयस तू राहुल. आता कलाच्या बाबतीतला अटेम्प्ट सक्सेसफुल झालाच आहे तर अद्वैतचाही काटा काढून टाकूयात ना, म्हणजे चांदेकरांचं हे सगळं साम्राज्य आपलं. हा नवीन त्यांचा प्लॅन शिजत असतो. आता सायंकाळ होते. सायंकाळच्या वेळेस काय होतं माहितीये का, आता अद्वैत घरी येतो आणि रॉकेट कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. कळवतो मी सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत. हो चालेल. आता रॉकेट फोन ठेवतो तितक्यात अद्वैत तिथे येतो. आबा त्यांच्या खोलीत असतात आणि सरोज त्यांच्याजवळ येऊन बसलेली असते. त्यांच्याजवळ बसून आबांजवळ बसल्या बसल्या ती आपलं काम करत असते. आणि अद्वैत आता आबांच्या खोलीत येतो आणि म्हणतो, आबा आई काय झालं, नर्स आली नाही का दिवसभर? आता सरोज म्हणते, अरे आलीच नाही ती. आता अद्वैत म्हणतो, पण तू मला फोन करून कळवलं का नाहीस? आता लगेच सरोज म्हणते, अरे मी तुझे यायची वाट बघत होते. मी विचार केला की तू दिवसभर कामात असशील म्हणून तुला काही डिस्टर्ब करण्यात अर्थ नाही, म्हणून डिस्टर्ब नाही केलं, म्हणून मीच इथे थांबले दिवसभर आबांजवळ. आता अद्वैत म्हणतो, अगं पण. तितक्यात आबा म्हणतात, अद्वैत सरोज, अरे आता माझं वय झालं, मला सारखं एकटं एकटं वाटतंय. आता यामध्ये मी तुम्हाला दोषी ठरवत नाही, कारण तुम्हाला सुद्धा आपली आपली कामं आहेच. आता लगेच सरोज म्हणते, अहो आबा असं काय बोलताय तुम्ही, कोणाला कितीही कामं असले तरी आम्ही आहोत तुमच्याबरोबर तुमची काळजी घ्यायला. आता आबा म्हणतात, अगं हो तू आता आज इथे बसलीस तू माझी काळजी घ्यायला, पण तुला हे असलं रोज जमणार आहे का? आता लगेच अद्वैत म्हणतो, पण आबा आपण त्यासाठीच नर्स ठेवणार आहोत, तुम्ही काळजी करू नका, मी उत्तम नर्स शोधेल. आता आबा म्हणतात, अरे अद्वैत नर्स बघ, नर्स काय तिचं काम करणार रे, पण आमच्यासारखी म्हातारी कोतारी घरात असली की त्यांच्या जीवाची काळजी घेणं ही जबाबदारी वाटतेच ना. आणि ते बरोबरच आहे. अरे पण त्याही पलीकडे आमचं मन एकटं पडलेलं असतं रे. आम्हाला पण वाटतं की कोणीतरी आमच्याशी बोलावं, नव्या पिढीने आमच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात, म्हणजे त्यांच्या गमती जमती सांगाव्यात, त्या पण ऐकायच्या असतात. आणि नर्स काय, नर्स औषध देईल, जीवाला सांभाळेल, पेशंटला सांभाळेल. अरे पण म्हातारा माणूस म्हणजे पेशंट नसतं रे. आमचं शरीर थकतं, मन एकटं पडलेलं असतं. मी काय म्हणतो तितक्यात आता अद्वैत म्हणतोय, आई मला कळतंय आबांना काय म्हणायचंय ते, पण आबा ती नर्स अतिशय केअरलेस आहे, मी तिला आपल्या घरात येऊ देणार नाही. आता सरोज बघू लागते आबांकडे आणि अद्वैतकडे. आता लगेच अद्वैत म्हणतो, एक काम करतो, त्या न्यूरोमध्ये कॉल करून विचारतो, आपण त्या नर्सला म्हणजे नर्स भेटली तर बरं होईल, नाहीतर म्हणजे त्या ब्युरोला मी विचारतो की आपण ज्या नर्सला सांगितलं ती नर्स का नाही आली म्हणून. आता अद्वैत लगेच फोन लावतो आणि बोलू लागतो, हॅलो अद्वैत चांदेकर बोलतो, जी नर्स सिलेक्ट केली होती स्नेहा वाघ, ती आज आलीच नाही दिवसभर आणि साधा फोन सुद्धा उचलला नाही तिने, काय प्रॉब्लेम आहे? अद्वैत म्हणतो, ओके सर.
आता लगेच असं म्हणत अद्वैत फोन ठेवतो आणि सरोज त्याला विचारते की काय झालं अद्वैत. आता लगेच अद्वैत म्हणतो की आई तिला दुसरा जॉब मिळाला आहे म्हणून ती नाही आली इथे आणि तिथे सॅलरी जास्त आहे. एनिवे कॉल करतो आता तिला, कॉल करतो मी लगेच आणि बोलतो. आता आबा लगेच हसतच म्हणतात सरोजला की मी येऊ शकत नाही असं जी मुलगी सांगू शकत नाही ती माझी काळजी काय करणार. अद्वैत हे बघ माझं ऐक प्लीज. अरे ती मुलगी आली होती ना रॉकेट, काय नाव होतं रे तिचं. लगेच आता रॉकेट सांगतो सुकन्या पाटील. आता अद्वैत त्याच्याकडे लगेच बघताच रॉकेट लगेच खाली मान घालतो. आता आबा म्हणतात हां सुकन्या पाटील, तिला तू नोकरीवर ठेव. मी सांगतो अरे माझा अनुभव मी स्वतः बघितलं. त्या पोरीकडे तत्परता आहे, माणुसकी आहे आणि हे बघ माझा विश्वास आहे अद्वैत, ती मुलगी मला लवकर बरं करेल. म्हणजे आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की फायनली सुकन्याला तो जॉब मिळेल आबांमुळे. आता सुकन्या इथे चांदेकरांच्या दारासमोर उभी असते, घरासमोर उभी असते आणि अद्वैत तिला म्हणतो ओ मॅडम ड्युटी घरात आहे बाहेर नाही आहे, पावलं उचला आणि आत येण्याचा कष्ट घ्या. आता सुकन्या जेव्हा आत जाऊ लागते तेव्हा तिचं लक्ष तुलसी वृंदावनकडे जातं आणि ती तुलसी वृंदावनला नमस्कार करत असते, नमस्कार करू लागते आणि तिथे असलेलं मंगलसूत्र तिला दिसतं. आता ती ते घेते आणि पुन्हा चांदेकरांच्या घरात येत असते. सो चांदेकरांच्या घरात येताना पुन्हा तिला धडधडायला होत असतं. ती पुन्हा त्या घराकडे बघत असते की काय या घराचा सीन आणि तिच्या हातात ते मंगलसूत्र असतं. सो ती येते, अद्वैतचं तिच्याकडे लक्ष नसतं, पाठ असते, त्याचा घरातल्यांकडे चेहरा असतो. सो ते सुकन्या म्हणते की तुलसीजवळ मला मंगलसूत्र सापडलं, हे या घरच्या लक्ष्मीचंच असेल ना. आता सुकन्या ते मंगलसूत्र दाखवते अद्वैतला आणि सगळेजण क्युरियस झालेले असतात की बापरे आता काय होईल. सुकन्याने नको ते उद्योग करून टाकलेले आहेत पहिल्याच दिवशी आली तर. ॲक्च्युली नको ते उद्योग काय, कोणीही तेच करेल. असं सोन्याचं मंगलसूत्र जर असं दिसतंय देन डेफिनेटली कोणाचं तरी पडलंय किंवा राहिलेलं आहे असं म्हणतच आणून देईल ना. सो आता ती आणते आणि अद्वैतला ते बघून डोळ्यात पाणी येतं. येस आता काय माहिती काय होतं, बट मला तर वाटतं आता सुकन्या घरात आलेली आहे तर खूप मजा होणार आहे. सुकन्या आलेली डेफिनेटली ती आबांना बरं करेल आणि अद्वैतच्या जीवावरचं जे नवीन संकट आहे ना रोहिणी राहुलचं, मला तर असं वाटतं ते सुद्धा ती लवकरच नक्कीच दूर करेल. म्हणजे कलाची कमी ती भरून काढणार म्हणजे काढणार. सो आता मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला काय वाटतं कसा काय होईल पुढे आता, बाकी तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता वळूया आपल्या कमेंट सेक्शनकडे, ज्यातून पहिली कमेंट आहे विजया काटे यांची, त्यानंतर आहेत प्रफुल्ल सोनवणे, शुभांगी बडेकर. त्या म्हणाल्या की आजचा भाग खूप भारी होता, अद्वैत आणि सुप्रिया यांच्या जवळ दाखवतील. अहो ती सुप्रिया नाही सुकन्या आहे, इट्स ओके. अद्वैत आणि सुकन्या. उषा पवार, त्यानंतर सुशीला मस्के, वैभव कुष्टे, त्यानंतरून विजया वाबळे, ओके. कल्पना मोहलकर, त्या म्हणतात तो खूप छान बोलते, थँक्यू. अमोल सहाणे, मंजुषा तोनपे, ओके, त्या आहेत अमरावतीच्या, ओके. अंजली खरात, त्यानंतरून वैभव कुष्टे यांनी पुन्हा एक कमेंट केलेली आहे. त्यानंतरून अनंत केसवानी, त्यानंतर नीता सकट, रिया गावकर, त्या म्हणतायत छान होता एपिसोड, ताई तुमच्या आवाजात ऐकायला खूप आवडतं म्हणून ऐकते. आता हे सिरियल बघायला जास्त आवडत नाही, ओके. भाग्यश्री पाटील, येईल हो पुढे अजून हळूहळू इंटरेस्ट येईल. म्हणजे सगळ्यांनी जसं कलाला स्वीकारलं तसं हिला पण स्वीकारतील. आता तर आपण तिचं काम बघितलेलं सुद्धा नाहीये ना प्रॉपर. आता अद्वैतच्या म्हणजे चांदेकर मॅन्शनमध्ये येईल ती तेव्हा खरं तर खरा प्रवास सुरू होईल. हे काय भाग्यश्री पाटील पण तेच म्हणताय, खरंच ताई तुम्ही छान सांगता, अरे थँक्यू. पण प्रेक्षकांना सुरुवातीपासून कलाला बघायची सवय, थोड्याच दिवसात सुकन्यालाही एक्सेप्ट करतील. छान ऍक्टर आहे ती सुद्धा, अगदी बरोबर बोलले. तेच आता आपल्याला सवय असते आणि सडनली जर असं काही झालं ना देन डेफिनेटली प्रॉब्लेम्स तर येतातच. सो तसं ते आहे. त्यानंतर आहेत वैभव कुष्टे यांनी परत एकदा कमेंट केलेली आहे, ओके. मंजुषा टोंपे, त्यानंतर आहे सरोज जुन्नरकर, त्या म्हणतात आजचा भाग खूप छान होता तुम्ही सांगता पण छान, अरे थँक्यू. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुढे काय काय होईल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.